पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं विजन बोर्ड नक्की काय असतं आणि ते कसं काम करतं. पण आजचा व्हिडिओ हा त्याहून जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण आज मी तुम्हाला एक्झॅक्ट स्टेप बाय स्टेप विजन बोर्ड कसं बनवायचं ते दाखवणार आहे. असा विजन बोर्ड नाही जो फक्त एस्थेटिक दिसतो, पण असा विजन बोर्ड जो तुमच्यासाठी एक 90% वर्क करणार आहे. तर सगळ्यात आधी आपण एक कन्फ्युजन क्लिअर करूया. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की विजन बोर्डमध्ये करिअर, फिनान्स, रिलेशनशिप, हेल्थ त्या सगळ्या गोष्टी असायलाच पाहिजेत का? हो, या सगळ्या गोष्टी असायलाच हव्यात, पण प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा आपण सगळ्या गोष्टींवर इक्वली फोकस करतो. तर हा व्हिडिओ एंडपर्यंत बघितल्यावर तुमचं कन्फ्युजन क्लिअर होणारच आहे की सगळ्या गोष्टी कशा इन्क्लूड करायच्या आणि नक्की फोकस कशावर करायचा. तर सगळ्यात आधी आपण विजन बोर्ड बनवायला नक्की काय मटेरियल लागतं हे क्लिअर करूया. सो चार्ट पेपर, मॅगझिन असं काही कंपल्सरी नाहीये. तर आपण दोन टाईपमध्ये विजन बोर्ड बनवू शकतो. फर्स्ट आहे फिजिकल आणि सेकंड आहे डिजिटल. तर फिजिकल म्हणजे चार्ट पेपरवर किंवा एखाद्या पेपरवर तुम्ही विजन बोर्ड बनवू शकता आणि डिजिटल म्हणजे मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर तुम्ही विजन बोर्ड बनवू शकता. तर फॉर्मॅट इम्पॉर्टंट नाहीये, इम्पॉर्टंट आहे डेली विजिबिलिटी आणि क्लिअरिटी. तर यातला जो कोणता फॉर्मॅट तुम्ही डेली बघू शकता तो तुमच्यासाठी बेस्ट आहे. तर आता सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप, विजन बोर्डमध्ये करिअर, रिलेशनशिप, हेल्थ, फिनान्स या सगळ्या गोष्टी असायलाच पाहिजे, पण फोकस मात्र एका गोष्टीवर पाहिजे. आपण एकच मेन फोकस एरिया ठरवायचा आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुमचं फोकस करिअर आहे तर पैसे, हेल्थ, रिलेशनशिप या सगळ्या गोष्टी त्याला सपोर्ट करतील. इक्वली कम्पीट नाही करणार, कारण आपलं माइंड एकाच डिरेक्शनला बेस्ट काम करतं. सो 1 इयर इज इक्वल टू 1 मेन फोकस. तर आता आहे प्रॅक्टिकल स्टेप. विजन बोर्ड हा 4 स्टेपमध्ये डिवाइड करा: करिअर, फायनान्स, हेल्थ अँड रिलेशनशिप. तर आता लक्षात ठेवा, एक मेन सेक्शन असेल आणि बाकीचे 3 सेक्शन त्याला सपोर्ट करतील. कारण असं असेल तर माइंडला क्लॅरिटी भेटते आणि ऍक्शन स्कॅटर्ड होत नाहीत. सगळ्या गोष्टी बघितल्या जातात पण प्रायोरिटी क्लिअर असते. आपल्या ब्रेनला वर्ड्सपेक्षा इमेजेस जास्त इम्पॅक्ट करतात आणि ते खूप जास्त पॉवरफुल पण असतात. म्हणून फक्त सक्सेस, फिट, हॅपी हे वर्ड्स लिहून काहीच काम होत नाही. करिअरसाठी असं इमेज ठेवा जे बघून तुम्हाला कॉन्फिडेंट फील झालं पाहिजे. हेल्थसाठी असं इमेज चूज करा जे बघून तुम्हाला मी ही बॉडी बनवू शकतो किंवा मी ही बॉडी बनवू शकते असं वाटलं पाहिजे. रिलेशनशिपसाठी पीस, रिस्पेक्ट, इमोशनल सेफ्टी या गोष्टी फील होणारी इमेज. रूल सिंपल आहे, इमेज बघितलं की इमोशन ऍक्टिव्ह झालं पाहिजे. हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे बरं का, हा बिलकुल स्किप करू नका. अनक्लिअर्ड किंवा ब्लर्ड जे गोल्स असतात ना ते बिलकुल काम करत नाहीत. जसं की तुम्हाला पैसे हवेत पण किती पैसे हे क्लिअर नाहीये, फिट व्हायचे पण कोणत्या हिशोबाने किंवा कसं फिट व्हायचंय हे क्लिअर नाहीये. त्यामुळे नंबर्स ऍड कर. जसं की करिअरचं आपण बघूयात, मंथली 50,000 इन्कम किंवा 6 मंथ्समध्ये जॉब स्विच करायचा आहे. फिनान्स जर तुमचं गोल असेल तर त्याच्यामध्ये एक इतकी अमाऊंट तुम्ही मंथली सेव्ह करताय किंवा एक तुमच्या इमर्जन्सी फंडसाठी तुम्ही एवढी अमाऊंट दर महिने सेव्ह करणार आहात. तुमचं जर हेल्थ हे तुमचं गोल असेल तर 10,000 स्टेप्स डेली वॉकिंग किंवा 5 kg फॅट लॉस वगैरे अशा टाईपचं तुम्ही एक नंबर्स त्याच्यामध्ये ऍड करू शकता. आणि ते इम्पॉर्टंट आहे कारण नंबर्स जे आहेत ते क्लॅरिटी देतात आणि क्लॅरिटी आपल्याला कॉन्फिडन्स देते. तर आता विजन बोर्ड काम का करतो हे इथे डिसाइड होतं. विजन बोर्डमध्ये एक छोटं सेक्शन ठेवा, ऍक्शन बोर्ड. कारण फक्त बघून लाईफ चेंज होत नाही. ऍक्शन बोर्डमध्ये छोटे छोटे रिअलिस्टिक ऍक्शन्स किंवा मोटिवेशनल लाईन्स वगैरे असे तुम्ही ऍड करा. फॉर एक्झाम्पल, करिअर असेल तर करिअरमध्ये रोज 30 मिनिट्स स्किल लर्निंग किंवा जर हेल्थ असेल तर डेली वॉक किंवा वर्कआउट. फिनान्स असेल तर वीकली एक्सपेन्सेस ट्रॅकिंग. आणि विजन बोर्ड बघितल्यावर तुम्हाला नेहमी हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे की मी याच्यातली आज कोणती ऍक्शन घेणार आहे. कारण विजन प्लस ऍक्शन इज इक्वल टू रिझल्ट. आता आपण विजन बोर्ड वगैरे छान बनवला पण तो विजन बोर्ड कबडमध्ये ठेवून टाकला तर ते काम करणार नाहीये. विजन बोर्ड अशा जागी लावा जिथं तुमचं डेली आणि रोज लक्ष जाईल. मोस्टली जर उठल्या जर तो आपल्या समोर असेल तर ते तर एकदम बेटरच राहतं. किंवा मग तुम्ही स्टडी टेबल, वॉलपेपर म्हणजे फोन किंवा लॅपटॉपचा वॉलपेपर किंवा मग आपलं जे काही वॉर्डरोब असतं त्याच्या डोअरवर किंवा भिंतीवर जे आपण उठल्या समोर आपल्याला जी कधी कोणती वॉल दिसत असेल तर त्याच्यावर डायरेक्टली तो लावून द्यायचा. आणि हो, सकाळी उठल्या रोज विजन बोर्ड फक्त बघू नका, विजन बोर्ड समोर थांबा, 2 मिनिटं पॉज घ्या आणि स्वतःला हा प्रश्न विचारा की आजचं माझं जे काही ऍक्शन आहे ते माझ्या फ्युचरला स्ट्रॉंग करणार आहे का.
तर आता आपण बघणार आहोत कॉमन मिस्टेक्स, की आपण विजन बोर्ड बनवताना कोणत्या कॉमन मिस्टेक्स करतो किंवा करू शकतो. सो फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, दुसऱ्याचं विजन बोर्ड कॉपी करणे, जे आपल्याला बिलकुल नाही करायचं. प्रत्येकाचे गोल्स वेगळे असतात. तुमचे गोल्स वेगळे आहेत, माझे गोल्स वेगळे आहेत. तो प्रत्येकाचं विजन बोर्ड हे डिफरंटच असणार आहे, सेम असूच शकत नाहीये. त्यामुळे कोणाचंही विजन बोर्ड कॉपी करायचं नाहीये. सेकंड आहे फक्त एस्थेटिकवर फोकस. तर एस्थेटिक वगैरे या गोष्टी जरा डोक्यातून काढून टाका काही मिनिटासाठी तरी, ॲटलिस्ट विजन बोर्ड बनवताना तरी. कारण सगळ्याच गोष्टी काय एस्थेटिक असल्या पाहिजे असं नाही आहे. विजन बोर्ड ही अशी गोष्ट आहे जी आपलं फ्युचर डिसाईड करणार आहे. त्यामुळे तिकडे एक छान छान काहीतरी दिसतंय वगैरे या गोष्टी जरा बाजूला ठेवून आपल्याला नक्की आपल्या लाईफमधून काय हवं या गोष्टी तुम्ही तिकडे पेस्ट केल्या पाहिजेत. थर्ड आहे सगळ्यांना इक्वल प्रायोरिटी देणे. तर मग असे सांगितलं तसं आपल्याला फक्त एकच आपलं जे काही गोल आहे ते ठरवायचं आहे आणि बाकीच्या गोष्टी त्याला सपोर्ट करणार आहेत. एकाच गोष्टीवर जास्त आणि मेन फोकस द्यायचा आहे. सो फोर्थ मिस्टेक, ॲक्शन स्किप करणे. आपण बऱ्याच वेळेस काय करतो, आपण विजन बोर्ड बनवतो, फक्त त्याला बघतो, पण त्याच्यावर काहीच ॲक्शन घेत नाही. तर त्या गोष्टीमध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची. फिफ्थ आहे 1 मंथमध्ये गिव्ह अप करणे. हे सगळेच जण करतात. ऑलमोस्ट एक 80 to 90% लोक हेच करतात. सो विजन बोर्ड ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला ओव्हरनाईट मॅजिक नाही देणार आहे, पण तुमचं डिरेक्शन नक्कीच बदलेल. तर विजन बोर्ड म्हणजे ड्रीम बघायचं चार्ट नाही आहे, तर तुमची लाईफ कॉन्शियसली डिझाईन करायचं टूल आहे. जर तुम्ही ठरवलं असेल हे 2026 रॅन्डम नाही जगायचं, तर आता तुमच्याकडे क्लिअरिटी आहेच. आता सगळं क्लिअर आहे. नो कन्फ्युजन, नो एक्सक्यूज. आजच तुमचं विजन बोर्ड बनवा आणि उद्यापासून ॲक्शन घ्यायला सुरुवात करा. दॅट्स ऑल फॉर दी व्हिडिओ. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बाय.